आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज। आवाज तुमचा, ताकद आमची। पोलीस मित्र असोसिएशनचा लोकराजा शाहू राष्ट्रीय कर्तृत्व भूषण 2026चा हरित क्रांती भूषण पुरस्कार किरण काकडे यांना जाहीर झाला। पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीने गेली अनेक वर्षे शासकीय, निमशासकीय, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, कृषी, पत्रकारिता तसेच इतर अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा पुरस्कार देऊन गौरव केला जातो। यावर्षी या उपक्रमाचे सातत्य ठेवत 26 जून लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधत केंद्रीय मंत्री आणि राज्यातील कॅबिनेट मंत्री, इतर लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकराजा शाहू राष्ट्रीय कर्तृत्व भूषण पुरस्कार 2026 याचे आयोजन करण्यात आले असून इचलकरंजीतील पर्यावरणप्रेमी किरण राजेंद्र काकडे यांना हरित क्रांती भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचं निवडपत्र पोलीस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांच्या हस्ते, त्यांच्या उपस्थितीत इचलकरंजी शहर उपाध्यक्ष सोहेल रंगरेज यांच्या हस्ते देण्यात आले। शालेय शिक्षण घेत असल्यापासून ते आत्तापर्यंत पर्यावरणविषयी प्रेम कसे निर्माण झाले आणि यातून नवनवीन संकल्पना राबवित समाजाला प्रेरणा कशाप्रकारे मिळेल यासाठी काय प्रयत्न केले याची माहिती महावृत्त न्यूजशी बोलताना किरण काकडे यांनी दिली आहे। तसेच पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीनं आपल्या कार्याची दखल घेत जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। यावेळी काकडे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते। नमस्कार। नमस्कार सर। आपला थोडक्यात परिचय। मी किरण राजेंद्र काकडे, पर्यावरणपूरक एक मी समाजसेवक आहे। झाडे लावा झाडे जगवा आमचा पर्यावरणाचा उद्देश आहे। लोकांनी जास्तीत जास्त झाडे लावा ही आमची कल्पना आहे। या कल्पनेतून आम्ही अनेक प्रयत्न करत आहोत झाडे लावण्याचा। आत्तापर्यंत आम्ही पहिले रस्त्याच्या काँक्रिटीकरणामुळे झाडे अनेक तोडली गेलेली आहेत। मोठमोठे बिल्डिंगा बांधतात, तिथे झाडे मोठी झाडे तोडण्याचा प्रयत्न चालू आहे सरकारचा। या बाबतीत आपण एक निर्णय घ्यायला पाहिजे की झाडे जास्तीत जास्त लावावीत। पावसाचं प्रमाण हे कमी होत चाललेलं आहे, उष्णता वाढत चाललेली आहे, त्यामुळे झाडे लावणे सध्या काळाची गरज आहे। चाललेले आहे पाण्याचं प्रदूषणही वाढत चाललेलं आहे। पाण्याच्या प्रदूषणाबाबत झाडांचे नुकसान होत चाललेले आहे, त्यामुळे आपण एक पाण्यासाठी आपण प्रयत्न करणे गरजेचं आहे। तुम्हाला पर्यावरणाच्या संदर्भाची आवड कधी निर्माण झाली? पर्यावरणाच्या संबंधाची आवड मला लहानपणापासून आवड होती। एक झाड लावल्यामुळे आपल्या घरात ऑक्सिजन निर्माण होतो हे आम्हाला शाळेतून कळालं। तेव्हापासून आम्ही झाडं लावण्याचा हा उद्योग चालू केला लहानपणापासून। झाड हे घरचं एक हे आपलं म्हणजे सदस्य असल्यामुळे आमच्या पाठीशी राहते। झाड हे आपल्याला कधीही प्रत्येक वर्षी डेकोरेशनच्या माध्यमातून तुम्ही एक नवीन हे करत असताय, डेकोरेशन करत असताय आणि पर्यावरणाचा संदेश, पर्यावरण वाचवा, झाडे जगवा, झाडे वाचवा या माध्यमातून करतात। काय तुमच्या पाठीमागचा हेतू? एक तर समाजातील लोकांनी एकजुटीने गणेश चतुर्थी सादर करावी, त्यासाठी आपण प्रयत्न करत असतोय। लोकांचे एकत्र येण्याची आपल्या मनातली इच्छा असते। येऊन आपले एक मॅसेज असतात, मॅसेजद्वारे आपण सामाजिक संदेश देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत असतोय। नवीन काहीतरी घडवण्याचा समाजात आपला उद्देश असते। पर्यावरण असू दे, आई वडिलांची सेवा असू दे, परत आधुनिक युग, प्राचीन युग, यातून काहीतरी आपल्या एक मेसेज देण्याचा प्रयत्न आपण करत असतोय। दरवर्षीप्रमाणे आपण एक प्लास्टिक बंदी 1 वर्ष केलेलं होतं, त्या लोकांचा प्रतिसाद मिळाला। त्यानंतर आपण मोबाईलचे युग केलेलं, त्यानंतर आपण आई वडिलांची सेवा आणि ईश्वर सेवा अशी एक आपण समाज प्रबोधन देखावा केलेला, त्या पण आपल्याला पुरस्कार मिळाला होता। यानंतर आपण झाडे लावा झाडे जगवा हा एक पर्यावरणपूरक देखावा केलेला होता। त्यासाठी आपल्याला इचलकरंजी महानगरपालिकेतर्फे प्रथम क्रमांक, वेद फाउंडेशन, पोलीस मित्र ऑफ इंडिया यांच्याकडून प्रथम क्रमांक, पुढारी कस्तुरी करून प्रथम क्रमांक असे आपल्याला पारितोषिक मिळालेले आहेत। परत आपल्याला अनेक सामाजिक संस्थेकडून पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत। पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीनं तुम्हाला आता राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आले। लोकराजा शाहू कर्तृत्व भूषण पुरस्कार 2026 तुम्हाला पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे, तर त्या संदर्भात काय सांगा?
पोलीस मित्र असोसिएशनच्या मी पूर्णपणे आभारी आहे. माझ्या कार्याची आणि आमच्या घरापर्यंत दखल घेतल्याबद्दल मी त्यांचा पूर्ण सदैव मी त्यांच्या धन्यवाद देतो त्यांना. परत त्यांनी आमच्या कार्याची दखल घेतली. झाडे लावा झाडे जगवा पर्यावरणपूरक देखाव्यासाठी आम्हाला त्यांचं मार्गदर्शन खूप लाभलेलं आहे. त्याचबरोबर त्यांचे सहकारी टीम पूर्ण त्यांचा मी आभारी आहोत. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.